तुम्हाला तर माहिती आहे मैत्रिणींनो, आपलं शिवलीला अमृतचं पारायण चालू आहे आणि संध्याकाळी मी वाचत होते. हा अध्याय 8वा आहे. खूप छान असे अध्याय आहेत. हा भस्म महिमा आणि शिवदीक्षा महिमा असं अध्यायांचं नाव होतं. हा जो वार होता तो गुरुवार होता. शिवलीला अमृत मी जे वाचत होते ते, आणि हा जो वार आहे तो शुक्रवार आहे. आज श्रावणातील 3रा शुक्रवार म्हणजेच वरदलक्ष्मी व्रत आपल्याला आज करायचं आहे. आणि पसारा बघू शकता तुम्ही. आत्ता माझा डबा वगैरे सगळा झालेला आहे. ती दोघं पण गेलेले आहेत आणि मी देवपूजा करत आहे. तर आज आपण लक्ष्मीला अभिषेक घालत आहे हळदी कुंकू आणि पंचामृताने. तर सगळ्यात आधी कुंकवाने, मग हळदीने आणि मग पंचामृताने मी अभिषेक घातला. अभिषेक घालत असताना नवार्णव मंत्र म्हणायचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे किंवा ओम महालक्ष्मी नमः म्हटला तरी चालेल. अशी कोणती तरी पूजा असली किंवा वेगळी मांडणी असली की आपल्याला पूजेला खूप वेळ लागतो. आता मी कितीला बसलेले, थोडीशी मदत आणि ह्यांनी करून गेलेली, तरीसुद्धा मला जवळजवळ 9 ते 9:15 वाजले पूजेलाच. रोज मी 8ला म्हणजे वाचायला बसते. आज आपलं वाचन करायला सुद्धा खूप वेळ होणार आहे. आता सगळी पूजा वगैरे मांडून झाली आणि आज मी जे वरदलक्ष्मी व्रत असतं त्याची आता मी पूजा करत आहे. सगळ्यात आधी कलश ठेवलेला आहे, त्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत. तुम्ही पाणी घातला तरी चालेल, पण मी एक पाण्याचा कलश मांडलेला आहे. त्यामुळे म्हटलं आता हा दुसरा आहे तो धान्याचा मांडूया म्हणून मी त्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत. मुठीने असे तांदूळ घातलेले आहेत. आणि जे खाली मी तामण ठेवलेलं आहे त्यामध्ये जे मी शिवलेलं कमळ होतं ते ठेवलेलं आहे. किती छान बसलेलं आहे बघा. आणि कलशावर मी स्वस्तिक काढलेलं आहे हळदी आणि कुंकवाने. कलशामध्ये तांदूळ घालून पैसा सुपारी आणि हळद कुंकू वाहिलेला आहे. आणि एक आंब्याचा ढाळा त्यामध्ये घातलेला आहे आणि एका प्लेटमध्ये तांदूळ घातलेले आहेत थोडे. आणि त्यावर जी आपली लक्ष्मीची मूर्ती होती तिची स्थापना केलेली आहे. जसा आपल्या मनामध्ये भाव आहे त्याप्रमाणे तुम्ही पूजा करू शकता. आणि त्यानंतर मग तुम्हाला माहितीच आहे की मी अमावास्या पौर्णिमेला असं हळदीने सारवत असते आणि त्याच्यावर मग रांगोळी काढत असते. तर इथे मी गायत्री पद्माचा जो छाप आहे तो उठवणार आहे. थोडंसं पाणी त्यामध्ये जास्त झालं त्यामुळे ते कसं दिसत आहे बघा. रांगोळी अजिबात उठून दिसेना पांढरी त्यामध्ये, कारण ओलं होतं अजून. आणि पांढऱ्या रांगोळीने मी आधी म्हणजे असं पूर्ण डिझाईन काढत होते, पण ती अजिबात उठून दिसेना म्हणून मग मी गुलाबी कलर घेतला तर तो व्यवस्थित दिसला मग त्यामध्ये. अशा पद्धतीने आत्ता माझी सगळी पूजा वगैरे झालेली आहे. आता नवनाथांचं जे वाचन आहे ते मी इथनं पुढं करणार आहे. नवनाथांचं वाचन आणि जे कुंकुमार्चन असतं ते मी आत्ता करून घेणार. आणि संध्याकाळी आपल्याला सत्यनारायणाची पूजासुद्धा करायची आहे. आज पुरण घालायचं आहे. खूप कामे आहेत. सणवार असला की अजिबात वेळ मिळत नाही बघा बसायला. जवळजवळ 4:45 वाजल्यापासून माझं रनिंग हे चालू होतं. असं एक झाली की एक झाली की एक सगळं करायचं. अजून फरशी पुसायची आहे. दरवाजा पुसून दरवाज्यावर शुभ लाभ वगैरे सगळं लिहायचं आहे. मी अशी जे लवंग असतात त्यांची माळ तयार केली लक्ष्मीसाठी 11 लवंगांची, आणि ती तिला घातलेली आहे. किती छान लक्ष्मी आपली दिसत आहे बघा. विहावशीमध्ये विहित यदायुहा ओम सस्नेन्द्ररुदशवहा स्वस्ति नः पूषः विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यः अरिष्टनेमिः स्वस्ति न. श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ कथा सारांश अध्याय 9वा. प्रवासात मच्छिंद्रनाथ पुन्हा चंद्रगिरी गावात आला होता तेव्हा त्याला 12 वर्षापूर्वीची घटना आठवली. अंगणातून त्याने अलक निरंजन म्हणून भिक्षा वाडा हो अशी हाक दिली. आतून एक स्त्री बाहेर आली. मच्छिंद्रनाथाने तिला तिचे नाव, पतीचे नाव इत्यादी विचारले. तिने जेव्हा सर्वोदयपाल या गौड ब्राह्मणाची पत्नी सरस्वती याचे आपले नाव सांगितले तेव्हा त्याने तिला विचारले, माई मुलगा कुठे आहे? सरस्वती म्हणाली, स्वामी महाराज, का उगाच दुःखावर डागण्यात येता? अजून पुत्रमुख पाहणे माझ्या भाग्यात नाही. मच्छिंद्र म्हणाला, पुत्र नाही असे कसे म्हणतेस? मी 12 वर्षापूर्वीच भस्म मंत्रून दिले होते. भक्षण केलेस का ते? सरस्वती म्हणाली, माझा फार मोठा घात झाला
आपण भस्म दिलेत, पण मी शेजारणीच्या बोलण्यामुळे ते भस्म न खाता बाहेर अंगणात गाईच्या शेणाची रक्षा व केर टाकण्याच्या जागेवर टाकले. महाराज मला क्षमा करा असे बोलून तिने नाथांसमोर दंडवत घातले. मच्छिंद्रनाथाने तिची ही अवस्था पाहिली. तो म्हणाला, माई उठ, ते भस्म तू कुठे टाकलेस, मला ती जागा दाखव. त्याने हे शब्द ऐकता सरस्वतीच्या जीवात जीव आला. स्वामी, मला ती जागा आठवते, चला मी आपल्याला दाखवते. तिने बाहेर दूर असलेला एक मोठा ढीग दाखवला. तेथे कचऱ्याची रासच झाली होती. मच्छिंद्रनाथ तिकडे पाहतच उभा राहिला. हरिनारायणाचा अवतार गोरक्षेतूनच होणार आहे असे द्वारकेला श्रीकृष्णाने पूर्वी सांगितल्याचे त्याला आठवले. मग त्याने हाक दिली, अरे बाळा, मी मच्छिंद्रनाथ तुला बोलवीत आहे. 12 वर्ष तू या गोवरात राखेखाली राहिलास. तूच गोरक्षनाथ आहेस. बाहेर ये. आणि काय आश्चर्य, त्या राशीतून खोलवरून कुठून तरी आवाज आला, गुरु महाराज, मी इथे आहे, तुम्ही मला बाहेर काढा. त्या आवाजामुळे ती बाई चक्की झाली आणि मच्छिंद्रनाथ जेव्हा तिला म्हणाला, अगं लवकर फावडे आण, तेव्हा धावत जाऊन तिने फावडे आणले. तोपर्यंत आसपासचे लोक जमले. त्यांनीही मच्छिंद्रनाथाला तो राखेचा भला मोठा ढीग उपसून काढण्यास मदत केली. ढीग उपसला आणि अगदी खाली 12 वर्षाचा तेजपुंज बालक सिद्धासन घालून बसलेला सर्वांच्या दृष्टीस पडला. त्याचा तापसवेश, तेजस्वी मुद्रा, सौंदर्य व मस्तकावरील कुरळ्या केसांचा जटाभार हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. सरस्वतीने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. आपले नशीबच फुटके, म्हणून असा सुंदर पुत्र आपल्या भाग्यात असून आपण करंटेपणाने तो घालविला याचे तिला फार वाईट वाटून ती रडू लागली आणि त्याला आपल्यासारखाच जाणता केला. पुढे एकदा काय झाले, गोरक्षनाथ एकटाच त्याचा पाठ म्हणत होता. मच्छिंद्रनाथ कुठेतरी गेला होता. गावच्या बाहेरची एकांतातील मोकळी जागा होती. तेव्हा गावातील काही मुले तिथे खेळत आली. त्याने गोरक्षाला पाहिले. ती त्याच्याजवळ आली. त्यांना मातीची बैलगाडी करून हवी. तुझ्या तीर्थयात्रा पुष्कळ झाल्या, आता मैनाकिनीच्या राज्यात जा आणि मला तिच्या वचनातून मुक्त कर. मच्छिंद्रनाथाने यावेळी मात्र हनुमंताचे म्हणणे मान्य केले. तो रामेश्वर येथे 3 रात्री राहिला. मग मारुती व मच्छिंद्र असे 2 जण निघाले व वंग देशाच्या पलीकडे स्त्री राज्यात गेले. तेथे मैनाकिनी नावाची राणी मोठी वैभव संपन्न असू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः. 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 नवार्णू मंत्राने थोडं कुंकुमार्चन केलं आणि त्यानंतर मग श्रीसूक्त एकदा म्हटलं आणि त्याने सुद्धा कुंकुमार्चन केलं. आता जर तुमच्याकडे पुस्तक नसेल किंवा नवार्णू मंत्र येत नसेल तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणत जरी कुंकू वाहलं तरी पण चालेल. हाय, नमस्कार मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ आणि शुभ शुक्रवार आजचा. आणि आत्ता माझं वाचन वगैरे झालेलं आहे. वाजलेलं आहे 10:15 वाजलेलं आहे. आज थोडा वेळ झाला कारण सगळी पूजा वगैरे देवीची मांडून ठेवली आणि त्यानंतर मग वाचन स्त्रीचा डबा केला. सकाळी जवळजवळ मी 4:30-4:45 उठले होते, तरीसुद्धा हे टायमिंग आलेलं आहे. सगळं असं आवरायचं म्हणतं आपल्याला खूप वेळ लागतो बघा. आणि आज शुक्रवार असल्यामुळे मी अशी गुलाबी साडी नेसलेली आहे. छान आहे ही साडी, असं गुलाबी लाल कलर छान वाटतात. आणि आता मी नवनाथचं पण वाचून घेतलं, कुंकुमार्चन केलं, सगळी पूजा वगैरे मांडून ठेवलेली आहे. अजून स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे, पण बाकीचं अजून कपडे धुवायचे आहेत, भांडी पडलेले आहेत. काल थोडा बाजार आणलेला आहे आणि काल गुरुवार होता, भाजी आणलेली आहे, ती व्यवस्थित निवडून ठेवायची आहे. दुकानात तर जा म्हणून सांगितलं तर कधी जायचं. आणि सत्यनारायण पण आपल्याला संध्याकाळीच करायला लागणार आहे, त्यामुळे कधी कधी काय काय करायचं ते कळना. आता असं करते की 3 वाजेपर्यंत सगळं आवरते, सत्यनारायणची पूजा वगैरे सगळं मांडून ठेवते आणि 1-2 ब्लाऊज द्यायचे आहेत संध्याकाळी. त्याने आल्यावर मग दुकानात जाणार आहे 3:30 वाजता. मग त्यासनी थोडी मदत करते 5 वाजेपर्यंत. तिथनं येऊन मग शिवलेला अमृत आणि सत्यनारायण पूजा करायची आणि मग स्वयंपाक करायचा. आज नवनाथ ग्रंथातले
आपले 11 अध्याय झालेले आहेत. 12वा अध्याय उद्यापासून होणार आहे आपला. तर वाचलेले मी तुमच्यासोबत थोडे शेअर केलेलं आहे बघा. खूप छान अध्याय आहेत आजचे पण, खूप म्हणजे खूप मस्त आहेत. नक्की बघा व्हिडिओमध्ये काय काय आहे अध्यायामध्ये. आणि ज्यांना हे जमत नाही वाचायला वगैरे त्यांच्यासाठी तर म्हणजे ते खूप महत्त्वाचं आहे. मी जे वाचते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि तुम्ही सुद्धा शुक्रवारी अशी साडी वगैरे नेसत जावा. आज घुमऱ्याला हळदीचं लेपन वगैरे मी केलेलं आहे. परत जो आपला मेन दरवाजा होता तो सुद्धा स्वच्छ पुसून शुभ लाभ आणि स्वस्तिक काढलेला आहे हळदी कुंकवाने. असं सगळं केलं आहे. फरशी काय पुसलेलं नाही, आता फरशी पुसणार. आणि मग त्यानंतर आपण जे सत्यनारायणची मांडणी ती करायची, कारण पौर्णिमा दुपारी लागते आणि उद्याला दुपारी सप्ते पौर्णिमा. त्यामुळे मग आपल्याला सत्यनारायण प्रदोष काळामध्येच करायचा असतो. मग मी काय करणार आहे तर हे करणार आहे संध्याकाळीच आज करणार आहे, कारण उद्या संध्याकाळी संपते पौर्णिमा. त्यामुळे आणि साड्या वगैरे मी पाणी नेतळ की इथं घालत असते. त्यामुळे जरा इग्नोर करा कपड्यांना, नाहीतर कसं ते कपडे दिसतात घरामध्ये. तर आता पावसाळा आहे म्हटल्यावर आमच्यात वाळत घालायला जागा नाही आहे, त्यामुळे दिसणारच ते कपडे. आणि आज वरलक्ष्मी व्रत सगळ्या ताईंनी करा प्लीज, कारण वर्षातनं हे एकदाच येतं, लक्षात ठेवा. त्यामुळं करा, कारण कसं असतं लक्ष्मीची कोणती पण सेवा करायला पाठीमागे म्हणजे हे करायचं नाही, पडायचं नाही. जे जे होईल ते आपण करत राहायचं, लक्षात ठेवा. प्रयत्न केल्याशिवाय पण तुम्हाला म्हणजे होणार नाही. प्रयत्न करत असताना पण आपली भावना मन स्वच्छ ठेवायचं, लक्षात ठेवा. कोण कसे का वागेना, लक्षात ठेवा. हाताची 5 बोटं काही सारखी नाही आहेत, त्यामुळे सगळी लोक काही सारखी असणार नाही. आणि आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही, आपण आपल्याला बदलायचं. ते कसलं का असं ना तिकडं माणूस, आपण आपल्यात बदल करायचा, आपण व्यवस्थित राहायचं. समजा एखाद्याचं नाही पटलं तर त्या माणसाचा मार्ग सोडणे आणि आपण आपल्या मार्गाने जाणे एवढंच काम करायचं, बाकीचं काहीही करायचं नाही. सकाळी 4:45ला उठल्यानंतर पाणी ठेवलं, थोडे योगासने केली आणि त्यानंतर आंघोळ करून आल्यावर मग घर सगळं स्वच्छ लोटून काढून सडा रांगोळी केली. सडा रांगोळी झाल्यानंतर मग श्रीचा डबा चहा केला आणि यांची आंघोळ, यासने पाणी ठेवले, यांची आंघोळ झाली, श्रीची आंघोळ झाली, चहा दिला, 2 वेळा चहा झाला सगळ्यासनी, स्वयंपाक केला. आणि त्यानंतर मग देवपूजा आणि त्यानंतर अभिषेक वगैरे लक्ष्मीला आज घातला. परत आज कसं विष्णूची आणि लक्ष्मीची दोन्हींची सुद्धा आपल्याला उपासना करायची असते. भगवान विष्णूंची पण आपल्याला उपासना करायची असते, कारण माता लक्ष्मीला जे भगवान विष्णूंची सेवा करतात तीच लोक आवडतात, लक्षात ठेवा. त्यामुळे आधी भगवान विष्णूंची सेवा, आता बाळकृष्ण हे विष्णूंचाच अवतार आहे, त्यामुळं त्यांना अभिषेक घातला. आपण आता सत्यनारायण करणार आहे म्हटल्यावर त्यांची सेवा पण संध्याकाळी होत्याच. तर त्यांना अभिषेक वगैरे घातला, लक्ष्मीला अभिषेक घातला आणि सगळी पूजा आवरून मग वाचायला बसले. श्री गेला आणि मग मी वाचायला बसले, कारण त्याला आधी घालवलं, नाहीतर मग मी वाचत बसले तर ते तिथंच थांबायचा. मग तू गेल्यानंतर मग मी वाचायला बसले. वाचून झाल्यावर कुंकुमार्चन केलं आणि आता चला कपडे धुते. कपडे धुवून भांडे घासणार, किचन ओटा सगळा स्वच्छ पुसून घ्यायचा. किचन ओट्याची पण आपल्याला गॅस शेगडीची आज पूजा करायची, ती पण मी नक्की दाखवेन तुम्हाला, कारण मी दाखवतेच कायम तुम्हाला. आणि चला मी सगळं तुमच्यासोबत शेअर करत असते, त्यामुळे नक्कीच दाखवेन. आणि साडी कशी वाटते सांगा मला, छान वाटते साडी, कलर साडीचा छान आहे पहा. त्या दुकानदाराने असं टाकल्या ही साडी काढलेली. ही 800 रुपयाची काही 700 रुपयाची साडी आहे. इचलकरंजीमध्ये साडी घेतलेली आणि मला आई आणि बहीण म्हणत होत्या घेऊ नको ती साडी, चांगली वाटणार नाही, चांगली वाटणार नाही असं म्हणत होत्या. बहिणीला तर माझ्या अजून पण म्हणजे ती चांगली वाटणार नाही असंच वाटत होती. पण याचा पदर पण बघू शकता तुम्ही, असा पूर्ण जरीचा आहे आणि साडीला एक शायनिंग काय वेगळीच आहे. आणि मी त्याला बाहीला असं हे केलं, असे गोळे गोळे लावले, मी स्वतः तयार पण लावले. किती छान साडी वाटते,
कलर खूप छान वाटतो मला. असं पिंक कलर तर माझा आवडताच आहे. पिंक असून दे, लाल असून दे. गेल्या शुक्रवारी मी लाल साडी नेसलेली आणि अंबाबाईला सुद्धा गेलेली होती. खूप छान वाटलं मला, खूप आनंद झाला. कारण की मी गेलेले दुसऱ्या कामासाठी आणि तिथे गेल्यावर माझ्या मनात आलं, मी गाडीवरनंच यासनी म्हटलं तुम्हाला वेळ आहे का अंबाबाईला पण जाऊन येऊ. नाही नाही नाही, मी कामाला जाणार आहे, मला वेळ नाही, ते काही काढू नकोस तू असं म्हटलेत मला. राहून दे म्हटलं त्यांना, वेळ नव्हताच त्यासनी, राहून दे म्हटलं. तिथे गेलो, ते म्हटले सिस्टीम अपडेट व्हायला तास ते 1.5 तास लागणार, तुम्ही कुठंतरी जाऊन या म्हटल्यावर मग यासनी म्हटलं आता कुठं जाणार. आणि मग कामावर पण जाणं शक्य नव्हतं यांचं. मग त्यांनी सर्व सुट्टी टाकली त्या दिवशी आणि मला म्हणाले आता इथं तासभर उभारण्यापेक्षा तुला अंबाबाईला जायचं आहे ना, चल जाऊन या. गेलो अंबाबाईला, खूप छान दर्शन झालं. गर्दी होती खरं दर्शन चांगलं झालं. तिच्या गाभाऱ्यात जरी जाऊन आलं तर खूप समाधान वाटतं. आणि तिथे गेल्यावर एक वेगळंच म्हणजे असं मनाला शांतता, तिथनं अजिबात बाहेर पडू वाटत नाही अंबाबाई मंदिरात. एवढं म्हणजे भारी वाटतं. आणि मला जास्त कंटाळा आला तर मी कुठं जाते मग ते अंबाबाई मंदिरात जाऊन निवांत बसते, 1-2 तास बसते मी आणि 2-3 वेळा दर्शन घेते आणि घरला येते मी परत. कुठं जात नाही मी दुसरीकडे, तिथंच जाते. तर अशा पद्धतीने गेल्या शुक्रवारी दर्शन झालेलं माझं. मुखदर्शनच झालं कारण गर्दी खूप म्हणजे खूपच गर्दी होती. श्रावण महिना असल्यामुळे खूप गर्दी. चला म्हटलं तिच्या गाभाऱ्यात जाऊन आलं तरी खूप समाधान. तर मैत्रिणींनो, आज वरलक्ष्मी व्रत करायला अजिबात विसरू नका. कुंकुमार्चन करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर सोन्याहून पिवळा आहे, लक्षात ठेवा. ज्यांना वेळ असेल, शक्य असेल त्यांनी करा. चला, व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंट केल्यानंतर साईडला जे हाईपचं ऑप्शन असतं ते दाबायला सुद्धा विसरू नका. हाईप करत जावा मैत्रिणींनो, कारण आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी त्यामुळे मदत होणार आहे. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हरि ओम. हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजतस्रज रामचंद्र हिरण्यमय लक्ष्मी जात वेदम आवह नमो नमः. ताम आवह जात वेद लक्ष्मणपगामिनी मेस्य हिरण्या विद्या कामच्या पुरुषान्यहम नमो नमः. तर मैत्रिणींना अशा पद्धतीने माझं आत्ता वाचन वगैरे झालेलं आहे. सगळ्या मैत्रिणींना शुभ शुक्रवार. देवाऱ्याचा मी फोटो काढलेला, किती छान देवाऱ्यान पूजा दिसत आहे. त्यानंतर मग किचन ओटा जो आहे आपला त्याची पूजा करून घेतली. हळदीने आणि कुंकवाने स्वस्तिकाने ओम काढलेला आहे. आणि त्यानंतर मग पुरण मी शिजायला घातलेलं होतं. त्यानंतर मुख्य दरवाजावर पण शुभ लाभ आणि स्वस्तिक काढलेलं आहे हळदी कुंकवाने. आणि आजची रांगोळी बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने सिंपलमध्ये मी रांगोळी आजची काढलेली आहे. आणि त्यानंतर सगळ्या घरातली फरशी वगैरे पुसून घेतली. कपडे वगैरे धुवून झालेली होती माझी. फरशी पुसत असताना फरशीच्या पाण्यामध्ये मोठं मीठ, गोमूत्र आणि हळद घातली आणि पुसून घेतली. तर मैत्रिणीनं असं होतं माझं आजचं रुटीन. कसं वाटलं ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. कमेंट केल्यानंतर कमेंटच्या साईडला हाईपचं ऑप्शन येतं बघा, ते पण हाईप करत जावं व्हिडिओला. चला तर उद्याला भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.